तिकडे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी महायुतीत वादाचे फटाके फुटत असल्याचा आरोप केलाय। मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्यासाठी धनगेकर आक्रमक झालेत असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी यांनी। तर सुषमा अंधारेंनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिली आहे। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी महायुतीत वादाचे फटाके फुटत असल्याचा आरोप केलेला आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्यासाठी धनगेकर आक्रमक झालेत असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। धनगेकर प्रकरणावर त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। मोहोळांच्या राजीनाम्यासाठी धनगेकर आक्रमक झालेत असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। म्हणजे सोलापूरमध्ये ज्या अजितदादांमुळे एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग झिरोवर येऊ शकली, त्याच अजितदादांचे 3 आमदार देवेंद्रजी आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करतात। तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ भाजपचे मंत्री आहेत, त्यांच्यावर आत्ता ज्या पद्धतीने आरोप शिंदे गटांचे आमदार धनगेकरांनी केले, भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये रुपाली ठोंबरे आमच्या आक्रमक आहेत, मैत्रीण आहे आमची, जरी वेगळ्या पक्षात असली तरी, आणि त्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत। हे सगळं जर चित्र बघितलं तर आपल्या लक्षात येईल की महायुतीत काही चालवेल नाही। महायुतीमधल्या आता मित्रपक्षांनाही कळून चुकलंय की भाजपा वापरते आणि फेकून देते,